आता आम्ही बाहेर आलो आणि टाईम जरा जातच. गाडी आहे जी एकदम भारी मॉडिफाईड, म्हणजे तिचे अलॉयज बघा तुम्ही. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपण निघालो आहे साखरपुड्यासाठी. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. आमचं विहार आणि आता आपण सकाळचे 5 वाजले सकाळचे. आता आपण निघालो. आता आपण डायरेक्ट स्टेशनला भेटू आणि आपण तिथून आता ट्रेननी जाणार आहे. तिथे नसतो 6ची ट्रेन. तर आपण निघूया आता. ऑलरेडी लेट झालं, अजून लेट नको. गाडी आहे जी एकदम भारी मॉडिफाईड, म्हणजे तिचे अलॉयज बघा तुम्ही. आणि बॅक साईडला पण बरेच मॉडिफिकेशन वगैरे एकदम व्यवस्थित केले. गाडी कशी आहे, काय म्हणणार गाडीबद्दल? गाडी आपण स्टेशनला आलो आणि आत्ता सध्या ट्रेन अजून निघाली ना, 5:30 वाजता निघेल ती डोंबिवली स्टेशनवरून. आणि आपल्याला आता इथं यायला एक अर्धा तास झाला असेल. आता आपण थांबलो ट्रेनसाठी. बघूया कधी येते ट्रेन. ट्रेन थोडी गर्दी भरपूर आहे, बसायला पण जागा नाही. पण सकाळची आता किती वाजता आहे? 6:30 वाजतात आणि टायमिंग आहे की आपण 8पर्यंत. तर मित्रांनो, आपण हे 2 तासाचा प्रवास 4 तासात करत आलो. कारण की ट्रेन झाली एक तर लेट आणि त्याच्यात भरपूर खूप वेळ थांबली ट्रेन प्रत्येक स्टॉपला वगैरे. तर आता आपण फायनल पोहोचलो. आता आपण लोकेशनला जाणार आणि सध्या सकाळचे 8:30 वाजता आहे. पण तरी एवढी थंडी वाजते इकडं, म्हणजे पुण्यासारखी सेम एवढी थंडी आहे इथं. बरीच थंडी वाजते. आपण आलो आहे, बियान इकडे बसलाय, विचार करते कधी यार मला खायला भेटेल. A few moments later. बियान, भूक लागली का? जा मग पी. अभि दादा पण इकडे बसलाय आणि अजून आलेच नाही कोणी. पण आम्ही फक्त इथे येऊन बसलो. आता थोडं वाट बघूया, हळूहळू लोक येतील. काही लोक आले, काही नाही आले. बघूया, मस्त वाटतं. आता जेवढा टाईम यायला लागला तेवढा टाईम परत जायला लागणार. काय नसतं किती टाईम लागतो. हां, जी नवरी ती आली आणि तिचा फोटोशूट चालला आहे सध्या तरी. आणि अजून थोडे पाहुणे येत राहतात ते अजून. पण नवरीचं शूट चाललं आणि मी इकडे तिकडे फिरतो. ही गाडी कुठल्या हातात आहे सांगायची? हे तुला कळतं का नाही? पक्का 100%. पक्का 100% करू. पण विचार कर, करू पण
काहीच तर आता ते आतमध्ये चाललंय त्यांची विधी वगैरे चाललंय सगळं. आता आम्ही बाहेर आलो आणि टाईम जरा जातच नाही पटकन आणि त्यांचं पण आवरत नाही म्हणून आपण बाहेर आलो. बघू आता बाहेर आपण टाइमपास करूया काहीतरी करूया. तुझं नाव काय आणि तुझं? मंकी. तर मग आता ट्रेन येईल बघ दुसरी. हा तुझं नाव काय? हो का? आपलं जेवण झालेलं आहे. आपण खूप पहिला आधी बसलो. आपल्या दोघांचं जेवण झालं आणि आता अजून ते कार्यक्रम वगैरे ते चालू नाही झाला अजून होणार आहे. अजून सगळं नॉर्मल असंच हे चाललंय. आपण जेवण घेतलं, आपण रिलॅक्स आहे. आपण मस्त बघून आता कार्यक्रम एन्जॉय करायचं बस आणि मग निघायचं पुण्याला. काय विषय भैया यायला कधीचं टायमिंग दिलं आणि एंगेजमेंट अजून नाही झाली. म्हणजे जवळपास 1-2 तास लेट झाला असेल. अजूनही काही झालं नाही. म्हणजे काय म्हणायचं काय आता, एक तर घरी जायला अजून 2 तास लागणार त्याच्यात हे अजून लेट. कधी पोचणार घरी माणूस? चुकीचं बाई असं नाही पटलं बाई आपल्याला. तू काय करतो रे? किती चॉकलेट खातो सारखे सारखे? हा चॉकलेटच नाही भेटलं. गोड खातो किती? गोड किती खातो तू? कानाखाली देऊ का तुझ्या? हा काहीच आता जस्ट स्वीट खाल्लं आणि हात जरा चिकटलं तर आपण थोडं तरी हात मिळूया आणि ते चिकट पुसून टाकू. आपण फायनली बाबूला पुसलाय आणि बाबू स्वच्छ तो बाबू आहे. बाबू म्हणजे त्याचं खरं ना त्याला म्हणतात बाबू, त्याचं खरं ना पृथ्वी. आपल्याला आपण हात पुसलाय. आपण निघालोय पुण्याकडे जायला. आपल्याला डायरेक्ट आता दादर पालघरवर आणि आता आपण निघालोय. गर्दी किती बघू शकतो आपण. फायनली निघालो आता आपण लवकर पोहोचू थोड्या. हां तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे घरी. बराच टाईम लागला पण फायनली व्यवस्थित पोचलं आणि ब्लॉग संपतो आहे. ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि सगळ्यांची. चला भेटूया.